प्रभाग क्रमांक 20 मधील सुतगिरणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार कोणार्क कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिल्यापासून परिसरात स्वच्छतेची स्थिती अधिकच बिघडली आहे। नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या खासगी जागेत घुसत आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे। याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। नगरसेविका सुमती ढोके यांनी प्रशासनाला आणि संबंधित कंपनीला इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की जर 8 दिवसांच्या आत प्रभाग स्वच्छ करण्यात आला नाही तर त्या तीव्र आंदोलन छेडतील। आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून प्रभागात फवारणी फॉगिंग नाही, चौक झाडल्या जात नाही, कचरा उचलल्या जात नाही। अतिशय गंभीर बाब आहे आणि आजपर्यंत वारंवार सूचना देऊन स्वच्छतेबाबतीत मीटिंग घेऊनही यातून कोणीही पर्याय काढू शकलं नाही। कोणार्क कंपनी किंवा ज्या संबंधितांनी ह्या कंपनीला ठेका दिला त्यांनी याची दखल तातडीनं घ्यावी, अन्यथा 4-8 दिवसाच्या आत एवढं तीव्रतेने आंदोलन करू की आम्ही आमच्या परीने युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या प्रभागाची प्रथमतः मला स्वच्छता पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आज विनंती करतो।